पुण्यातील संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या 4ही आरोपींची 2 दिवसांनी पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. तर गडकरींचा पुतळा तोडण्यासाठी वापरलेली हत्यारं नदीपात्रातून जप्त करण्यात आली आहेत. अनुचित प्रकार घडू नये यासाठी संभाजी उद्यानात लावलेल्या तैलचित्राभोवती कापडी कुंपण बसवण्यात आलंय आणि तैलचित्राला 10 पोलिसांचं संरक्षणही देण्यात आलंय. संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा नितेश राणे यांच्या चिथावणीनंतरच हटवण्यात आल्याचं समोर येत आहे. कारण गेल्या वर्षी 16 जानेवारीला पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात भाषण करताना नितेश राणेंनी पुतळा हटवण्याचं आव्हान मराठा तरुणांना दिलं होतं. तसंच पुतळा हटवेल त्याला 5 लाख रुपयांचा पुरस्कारही जाहीर केला होता. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सूत जुळलंय. ठाण्यात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. मात्र अजून जागा वाटपाबाबत निर्णय झालेला नाही. ठाण्यातल्या शासकीय विश्रामगृहावरती काल एक बैठक पार पडली. या बैठकीत आघाडी करण्याबाबत दोन्ही पक्षांकडून एकमत झालं. या बैठकीत राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, काँग्रेस ठाणे अध्यक्ष मनोज शिंदे यांच्यासोबत नगरसेवक हनुमंत जगदाळे, संजय चौपाने, नगरसेवक नजीब मुल्ला हे देखील उपस्थित होते. खंबाटा कंपनी प्रकरणात मध्यस्थी करणारी शिवसेना आणि त्यांच्या खासदारांनी कामगारांना वाऱ्यावरती सोडून दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांनी केलाय. 2014 पासून खंबाटा ही कंपनी दिल्लीतल्या टर्बो एव्हिएशनला विकत घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रयत्न केले होते असा दावा पावसकर यांनी केलाय. खंबाटा या कंपनीमध्ये 3000 कर्मचारी आहेत जे कंपनीच्या विक्रीमुळे सध्या वाऱ्यावर आहेत. त्यांचे 400 कोटींहून अधिक रुपये थकवल्याचा आरोप आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं भूमिपूजन झाल्यानंतर इंदू मिलमधील प्रस्तावित बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इंदू मिलच्या जागेवरती आंबेडकर स्मारक उभारण्यात येणार असून भूमिपूजनानंतर अद्याप प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेलीच नाहीये. त्यामुळे फक्त भूमिपूजन करून सरकार मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतंय का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. दरम्यान पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता सरकारनं आंबेडकर स्मारकाच्या मार्गातील काही अडथळे दूर केले. राज्यातील सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं तुर्तास फेटाळली आहे. आधी संबंधित सहकारी कारखान्यांबाबत तक्रार दाखल करा, त्यानंतर आदेश देऊ, असं स्पष्टीकरण न्यायालयानं दिलंय. विशेष म्हणजे सहकारी साखर कारखान्यांमधील या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप अण्णा हजारे यांनी केला होता. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शिवसेनेच्या ठाण्यातील विकास कामांच्या उद्घाटनात अडथळा आलाय. त्यामुळे औपचारिक उद्घाटन न करता उद्धव ठाकरेंनी यावेळी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. दरम्यान शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचा अडथळा दूर झालाय. विशेष बाब म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाची सोहळ्याला परवानगी मिळाली आहे. कल्याण काळा तलाव इथं आज 6 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. पवई तलावात जाण्यापासून रोखणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला न्यूटन जोशवा नावाच्या बोट मालकानं मारहाण केली आहे. हा तोच न्यूटन जोशवा आहे ज्याची पवई तलावात बोट पलटल्यामुळे 3 तरुणांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्र स्टेट अँगलिंग असोसिएशनचे कर्मचारी इम्रान शेख यांनी न्यूटन जोशवाला पवई तलावात जाण्यापासून रोखलं. त्यामुळे न्यूटननं इम्रान यांच्यावरती हात उगारला. इतकंच नाही तर स्वतःबरोबर आणलेला कुत्रा देखील इम्रान यांच्यावरती अंगावरती सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान आता महापालिकेनं पवई तलावात बोटिंग आणि मासेमारी करण्यास मनाई केली आहे. मुंबईतील जय भगवान टॅक्सी संघटना पुन्हा एकदा संपावरती जाण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारनं 2 दिवसात सिटी टॅक्सी धोरण लागू करावं अशी मागणी या संघटनेकडून करण्यात आली आहे. अन्यथा सर्व टॅक्सी चालक चाव्या आणि परवाने परिवहन आयुक्तालयात जमा करणार असल्याचं भगवान टॅक्सी युनियनचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सांगितलंय. मुंबईकरांना ओला आणि उबेर अल्पदरात चांगली सेवा देतं. मात्र यामुळे टॅक्सी रिक्षा चालकांचा व्यवसाय घटतोय. त्यामुळे ओला आणि उबेरवरती कारवाई करावी अशी मागणी देखील जय भगवान टॅक्सी संघटनेनं केली आहे.
वांद्रे पूर्व परिसरातील म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांनी विविध तक्रारींसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात रहिवाशांनी आमरण उपोषण सुरू केले, मात्र या उपोषणाची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप या रहिवाशांनी केलाय। दरम्यान म्हाडा वसाहतीतील रहिवाशांनी राज ठाकरेंना भेटून इमारतीच्या पुनर्विकासासंदर्भात तोडगा काढण्याची विनंती केली आहे। तर म्हाडा इमारतीच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारनं काढलेल्या GR वरती विश्वास ठेवू नका असं आवाहन राज ठाकरेंनी या रहिवाशांना केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काल ठाण्यात काँग्रेसनं मोर्चाचं आयोजन केलं होतं। ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे सोडून दुसरा कोणताही मोठा चेहरा या मोर्चात फिरकलाच नाही। मात्र या मोर्चात सामील झालेले कार्यकर्ते काँग्रेसच होते की भाड्यानं आणले होते असा सवाल उपस्थित केला जातोय, कारण मोर्चात सामील झालेल्यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधी कोण आहेत हेच माहीत नाही। नोटबंदीच्या निर्णयावरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवरती तोफ डागली आहे। नोटबंदीनं काय साध्य झालं याचं उत्तर मोदींनी द्यावं अशी मागणी निरुपम यांनी केली आहे। नोटबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्था मंदावल्याचं सांगत नागरिक आत्महत्या करत असल्याचा आरोप निरुपम यांनी केलाय। दरम्यान या नोटबंदी विरोधात काँग्रेसच्या वतीनं आज वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे। दुपारी 12 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल। नोटबंदीचा फटका देशातील सर्वच लहान मोठ्या उद्योगांना बसलेला असताना मुंबईतल्या डान्स बार मालकांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आता प्रयत्न सुरू केलेत। 2 महिन्यात 64 डान्स बार मालकांनी परवान्यासाठी पोलिसांना निवेदनं दिली आहेत, ज्यावर पोलीस कारवाई करत असल्याचं मुंबई पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी माहिती दिली आहे। 31 डिसेंबर नंतर रिझर्व्ह बँकेत जुन्या नोटा स्वीकारल्या जातील असं सरकारनं घोषित केलं, मात्र प्रत्यक्षात हे चलन स्वीकारलं जात नाहीये। त्यामुळे ही लोकांची फसवणूक असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आणि त्यासंबंधीची याचिका त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे। मोदींच्या भाषणात वेगळी माहिती आणि प्रत्यक्षात नियम वेगळे अशी अवस्था असल्याचा दावा सावंत यांनी केलाय। त्यामुळे ही लोकांची फसवणूक असून सरकारनं लोकांची माफी मागावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे, अशी माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली आहे। पुण्यातील फरासखाना इथं स्वतःच्या मुलाची 3 लाखाला विक्री करणाऱ्या आईला सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे। यासह एक महिला, सरोगेट मदर एजंट आणि बालवसतिगृह चालवणाऱ्यांना देखील अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील आरोपी आई लतिका पाटील ही बारबाला आहे। हे मूल तिला नको होतं, त्यामुळे तिला या बाळाची विक्री करायची होती। फरासखाना पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून या आरोपींना अटक केली आहे। पैशांचा तगादा लावणाऱ्या पिंपरीतील एका सावकाराचा बापलेकानं दृश्यम स्टाईलनं काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हत्या झालेल्या सावकाराचं नाव श्रीराम वाळेकर असं असून या प्रकरणी समीर मनियार आणि मेहबूब मनियार या बापलेकाला अटक करण्यात आली आहे। पैशांची परतफेड करून देखील श्रीरामनं आणखी पैशांचा तगादा लावला होता। याचाच राग मनात ठेवून मनियार बापलेकानं दृश्यम स्टाईलनं त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न केला। यासाठी मुलगा मेहबूबनं दृश्यम चित्रपट 5 वेळा बघितला। या मनियार बापलेकांनी सावकार श्रीरामची हत्या रिकाम्या जागेत करून नंतर त्याच जागेत त्याचा मृतदेह पुरला। मुंबई महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिलेले टॅब निकृष्ट दर्जाचे आहेत की काय असा प्रश्न निर्माण झालाय, कारण 22,000 10,000 टॅब बिघडल्याचं समजतंय। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं महापालिका आयुक्तांकडून उत्तर मागवलंय। डिजिटल क्लासरूम या आकर्षक योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं एका खासगी कंपनीला 50 कोटींचं कंत्राट देण्यात आलं। पालिका शाळांमध्ये एकूण 15,000 मोबाईलही देण्यात आले, मात्र यातील अनेक मोबाईल काम करत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात केलाय। पार्किंगच्या बाबतीत मुंबई महापालिकेकडे कोणतंही धोरण नाही, आणखी 5 वर्षांनी मुंबईत चालायला जागा उरणार नाही अशा शब्दात उच्च न्यायालयानं महापालिकेला फटकारलंय। जनहित मंच या सामाजिक संस्थेतर्फे दाखल केलेल्या जनहित याचिकेवरती सुनावणी करताना मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर यांनी हे मत व्यक्त केलंय। मुंबई महापालिकेच्या निवृत्त तृतीय आणि चतुर्थ कामगारांना उच्च न्यायालयानं पालिकेची घरं रिकामी करण्याचे आदेश दिलेत।
त्यासाठी त्यांना 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। या निकालामुळे पालिकेच्या सेवा निवासस्थानात गेली 3 दशकं राहणाऱ्या तब्बल 4000 कर्मचारी आणि कामगारांना घरं रिकामी करावी लागणार आहेत। या निवासस्थानांचे मालकी हक्क कामगारांना देण्यात यावेत अशी याचिका न्यायालयात दाखल केलेली, मात्र न्यायालयानं ती याचिका फेटाळून लावली आहे। न्यायालयात साक्ष देण्याआधी राज्यघटनेची शपथ घेण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। साक्ष देताना नेमकी काय शपथ घ्यावी याचे नियम कायदे मंडळाने तयार केलेत। यात ईश्वराची शपथ किंवा मी शपथ घेऊन याच 2 साक्ष देण्याचे पर्याय आहेत। त्यात तिसरा पर्याय ठेवण्याचे आदेश न्यायालय देऊ शकत नाही असं नमूद करत न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे।